नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 12 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर पहिल्या फिफा शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांना। यानंतर पुढील प्रश्न, सुलतान अझलान शाह कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे, तर बेल्जियम यानंतर कोणती कंपनी आपल्या भारताची 27वी नवरत्न कंपनी बनली आहे, तर नुमालीगड रिफायनरी लिमिटेड। यानंतर पुढील प्रश्न, तर मोफत वायफाय देणारी आपल्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका किंवा पहिले शहर कोणते बनणार आहे, तर मीरा भाईंदर बनणार आहे। यानंतर आपल्या भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत रेलोस करारावर स्वाक्षरी केली आहे, तर रशिया। यानंतर असीम मुनीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पाकिस्तान यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर 10 डिसेंबर रोजी। यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025 मध्ये कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे, तर चंदीगड विद्यापीठ। यानंतर 2025 ची पृथ्वी शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती, तर गांधीनगर यानंतर 10वा प्रश्न दिनविशेषवर आधारित होता, तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, 9 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात। आज आहे 12 डिसेंबर 2025 ही तारीख। तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात। तर शेतीमध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपले महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर येत आहे, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सौर कृषी पंप बसवून आणि सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाअंतर्गत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान मिळवले आहे। तर राजस्थान हे एकूण सौर ऊर्जा क्षमतेमध्ये अव्वल असले तरी कृषी वापराच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण प्रगती केलेली दिसून येत आहे। यानंतर दुसरा प्रश्न, जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळपटू कोण बनला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तर सरव्य सिंग कुशवाह बनलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जगातील सर्वात तरुण फेडरेटेड बुद्धिबळपटू सरव्य सिंग कुशवाह बनलेला आहे, जो फक्त 3 वर्षे 7 महिने आणि 20 दिवसांचा असताना त्याला अधिकृत रेटिंग मिळाले आहे। तर डी गुकेश हा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे, पण तो सर्वात कमी वयाचा फेडरेटेड खेळाडू नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सरव्य सिंग कुशवाह डिसेंबर 2025 मध्ये 3 वर्ष 7 महिने आणि 20 दिवसांचा असताना फिडे रेटिंग मिळविणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला। तर डी गुकेश 18 वर्षांचा असताना सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला, पण तो सर्वात कमी वयाचा रेटेड खेळाडू नाही। यानंतर तिसरा प्रश्न, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तर कलिकेश सिंग देव यांची। कोणाची, तर कलिकेश सिंग देव यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कलिकेश नारायण सिंग देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी व्ही के धल यांचा पराभव केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी आपल्या पहिला पूर्ण 4 वर्षांचा कार्यकाळ 2025 ते 2029 सुरू केला असून यावेळी त्यांची बिनविरोधी निवड झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा। तर 2025 चा ISSF पीपल चॉईस मेन्स ॲथलीट अवॉर्ड कोणी जिंकला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, झोरावर सिंग संधू यांनी जिंकला आहे। कोणी, तर झोरावर सिंग संधू यांनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 चा ISSF पीपल चॉईस मेन्स ॲथलीट अवॉर्ड भारतीय नेमबाज जोरावर सिंग संधू यांनी नुकताच जिंकला आहे। तर त्यांनी जागतिक सर्वेक्षणामध्ये सहकारी आणि माजी विश्वविजेते रुद्राक्ष पाटील यांचा पराभव करून हा पुरस्कार पटकावला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो,
संधू यांनी 2025च्या शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये कांस्य पदक जिंकले होते. यानंतर 5वा प्रश्न, तर अलीकडेच आपल्या भारताच्या कोणत्या संस्थेने फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी DRDO. या कोणत्या? तर DRDO. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजेच DRDOने अलीकडेच फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर याची मुख्य माहिती काय असणार आहे? तर संस्था संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे ही, म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO. तर ही चाचणी हाय स्पीड रॉकेट स्लेज सुविधेवर घेण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थळ कोणते? तर चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी हे स्थळ आहे आणि उद्देश आहे या चाचणीद्वारे विमानाची कॅनोपी वेगळी करणे, इंजेक्शन क्रम आणि वैमानिकाची सुरक्षित सुटका यांसारख्या महत्त्वाच्या सुरक्षा मापदंडाची पडताळणी करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेग आहे ही चाचणी 800 किलोमीटर प्रति तास इतक्या नियंत्रित वेगावर घेण्यात आली आहे. यानंतर 6वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये 19वा सदस्य म्हणून कोणता देश सामील झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तो आहे रशिया हा देश. कोणता? तर रशिया हा देश सामील झाला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये रशिया हा देश 19वा सदस्य म्हणून सामील झाला आहे. तर विद्यार्थ्यांनो, डिसेंबर 2025 मध्ये रशियाने आपल्या भारताच्या नेतृत्वाखालील या जागतिक उपक्रमामध्ये सामील होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे धोक्यात असलेल्या मोठ्या मांजरांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना बळकटी मिळालेली आहे. तर IBCA ची स्थापना एप्रिल 2023 मध्ये प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलेली होती. यानंतर 7वा प्रश्न, तर 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग म्हणजेच IGPL जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गगनजीत भुल्लर ठरला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग म्हणजेच IGPL जिंकणारा पहिला खेळाडू गगनजीत भुल्लर ठरला आहे, ज्याने अहमदाबादमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत हा ऐतिहासिक विजय मिळवला, ज्यामुळे तो IGPL टूरवर 3 वेळा विजेतेपद पटकावणारा पहिला खेळाडू बनला. आणि खेळाडू आहे कोण? तर गगनजीत भुल्लर. आणि उपलब्धी IGPL टूरवर 3 वेळा विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न असणार आहे आपला 8वा. तर ग्लोबल ह्युमन सोसायटीकडून ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळविणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अनंत अंबानी ठरले आहेत. कोण? तर अनंत अंबानी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्लोबल ह्युमन सोसायटीकडून ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळविणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती अनंत अंबानी ठरले आहेत. तर त्यांना हा पुरस्कार प्रतिष्ठित सन्मान वन्यजीव संरक्षण आणि पशु कल्याण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी, विशेषतः त्यांच्या वनतारा उपक्रमासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव म्हणजेच IISF 2025 हा 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान कोठे पार पडला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तर पंचकुला हरियाणा या ठिकाणी पार पडला आहे. कोठे? तर पंचकुला हरियाणा या ठिकाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा पंचकुला हरियाणा येथे 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडला आहे. तर या महोत्सवाचा मुख्य आयोजन स्थळ दसरा ग्राउंड पंचकुला हे होते आणि काही संबंधित कार्यक्रम पंजाब विद्यापीठ चंदीगड येथे देखील आयोजित करण्यात आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीची थीम विज्ञान से समृद्ध आत्मनिर्भर आपल्या भारतासाठी अशी ही होती. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 10वा प्रश्न, तर स्क्वॅश विश्वचषक 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, चेन्नईमध्ये. कोठे? तर चेन्नईमध्ये करण्यात आले. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्क्वॅश विश्वचषक 2025 चे आयोजन आपल्या भारतातील चेन्नई या शहरामध्ये करण्यात आले आहे आणि ही स्पर्धा 10 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये SDAT स्टेडियम येथे आयोजित केली जात आहे आणि ज्यामध्ये भारत, इजिप्त, मलेशिया यांसारख्या देशांचे संघ सहभागी झालेले आहेत. तर ठिकाण कोणते आहे? तर SDAT स्टेडियम चेन्नई भारत हे ठिकाण आहे. तारखा आहेत 10 ते 14 डिसेंबर 2025 आणि आयोजक
जागतिक स्क्वॅश फेडरेशन म्हणजे WSF च्या अंतर्गत भारतीय स्क्वॅश फेडरेशन म्हणजेच SRFI. ठीक आहे. यानंतर सहभागी तर 12 देश आहेत, ज्यामध्ये यजमान भारत, गतविजेता इजिप्त आणि उपविजेता आहे मलेशिया यांचा समावेश. तर प्रश्न एक आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे यामध्ये, तर दिनविशेषवर आधारित प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न. तर दरवर्षी युनिसेफ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 11 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो. केव्हा, तर 11 डिसेंबर या दिवशी. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर दरवर्षी युनिसेफ दिवस म्हणजेच युनिसेफ डे 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी युनिसेफची स्थापना केली होती, जेणेकरून दुसऱ्या महायुद्धानंतर मुलांना अन्न आणि आरोग्य सेवा पुरवता याव्यात आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करता यावे. तर तारीख होती 11 डिसेंबर, ही लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कारण कोणते होते, तर 1946 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे युनिसेफची स्थापना झाली आणि उद्देश आहे जगभरातील मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि हक्क सुनिश्चित करणे. यानंतर सर्वात महत्त्वाचे तर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. 2025 ची पृथ्वी शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती, तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.